नमस्कार, श्री स्वामी समर्थ। गुढीपाडवा जवळ आलेला आहे, तर त्याच्यासाठी गुढीला आपण नैवेद्य दाखवतो साखरगाठीचा। ही साखरगाठ आज घरच्या घरी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। गाठी बनवण्यासाठी जो धागा लागतो तो धागा आपण प्रथम पाणी घेऊन भांड्यामध्ये भिजवून घेणार आहोत आणि भिडं लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला। त्या भिड्याला आपण तेल लावून घेणार आहोत। भिड्याऐवजी आपण या साखरगाठी ताटली सुद्धा करू शकतो, पण भिड्यामध्ये जर आपण हे केले साखरगाठी तर त्याचा आकार गोल येऊ शकतो। भिड्याला आपण तेल लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये हा अशा प्रकारे धागा ठेवायचा आहे आपण। इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घातलंय आणि ज्या वाटीने साखर घेणार आहे तेवढंच पाणी घ्यायचं, त्याच्यापेक्षा थोडं कमी। आता हे सतत ढवळत राहायचं आहे आपण, जोपर्यंत याला फेस येत नाही तोपर्यंत हे आपण ढवळत राहायचं आहे। हे बघा, आता या मिश्रणाला इथे फेस आलेला आहे। आता हे आपण ताटलीत टाकून बघायचं। ताटलीत टाकून बघितल्यावर आपण ताटली थोडी अशी क्रॉस करून बघायची, म्हणजे ते जर घट्ट झालं असेल पाक तर आपलं हे तयार आहे। आता हे मिश्रण तयार झालं, आपण पटापट या भिड्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं, कारण हे मिश्रण जास्त वेळ जर आपण भांड्यात ठेवलं तर पाक लगेच घट्ट होतो आणि भांड्याला चिकटून बसतो। आणि 10 मिनिटानंतर आपण पूर्ण सुकल्यावर काढून घ्यायचं आहे।